बाय बाय पुणे. आपण आता पोचलेलो रामवाडीच्या इथे. मायकल पण आलेला आहे, सनी, राहुल आणि अँड्रूचा चेहरा जरा तर विचित्र सारखा रिॲक्शन करतोय. त्याला मला म्हणतोय तिकडे जाऊन ब्लॉग बनवू. अरे मग ब्लॉगचा काय फायदा. जाताना ट्रॅव्हलिंगचा पण आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे. अजून आपले मित्र येत आहे, ते बघूया. गलांडे पाटील रामवाडीतून येतील, त्याच्यानंतर मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. हे सगळे आपले मित्र. हर्षा परत चाललेलं आहे उद्धवकडं. आणि बघू शकता एक स्कॉर्पिओ पण आणलेली आहे सनीची. गाडीमध्ये बघा पूर्ण लगेज. आता हे गाडी नामदेवच्या गाडीत आपल्याला लगेज ट्रान्सफर करायचे. अरे गुड मॉर्निंग वगैरे काहीतरी बोला का फक्त बघायचं की जसे स्टॅच्यू आहे परी. तर आता एवढं सगळं सामान आहे आपल्याला शिफ्ट करायचं नामदेवच्या गाडीमध्ये. आणि मग त्याच्यानंतर आपण आपले पुढचे व्हिडिओज बनवूया. बड़े दिनों के बाद ये जोड़ी हमें एक साथ मिली है, देख सकते हो आप लोग. वहिनी काहीतरी बोला. हॅलो. तुला नाही बोलायला सांगितलं. हर्षा कुठे. ॲज युजल सगळे आपले मित्र आता या ठिकाणी जमलेले आहेत. कॅफे गुड लक. विजय पण आलेला आहे. विजय फार लेट आलेला आहे. विजयमुळे ॲक्च्युली मनोजला लेट झालेलं आहे. आणि वहिनी पण येते. गुड लक कॅफेमध्ये आपण आलेलो आहोत. बघू शकता इथं गलांडे फॅमिली आणि जाधव फॅमिलीमुळे ॲक्च्युली मनोज फॅमिलीला लेट झालेलं आहे. बरी येस. कॅफे गुड लकलाच मुलांनी आता नाश्ता सुरू केलेला आहे. बन मस्का. येस. लेडीजनी पण बन मस्का खायला इथं सुरुवात केलेली आहे. काय नुसतं खात असतात ना, काय कळत नाही. आता काल आजारी होते आणि रपारप बन मस्का ओढता येते. सगळ्यांना कॅप्चर करतोय आपण व्हिडिओमध्ये. आणि बिचारे माझे मित्र चहाची वाट बघतात. बिग बाईटला आम्ही थांबलो होतो, परंतु इतकी जास्त गर्दी होती तर आम्ही विचार केला की त्याच्यात थोडंसं पुढे 300 मीटर पुढे हे चिराग हॉटेल आहे. आणि हे पण तुम्ही या साईडला बघू शकता. इकडे सुद्धा सुंदर व्ह्यू आहे हा लेकचा, हा डॅमचा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. सगळे आपली मस्करी करतायत कारण व्हिडिओ आपण शूट करतोय. एवढे सगळे चिल्ले पिल्ले घेऊन जाणं म्हणजे डोक्याला ताप आहे, पण ठीक आहे. डॅनी म्हणतोय 4-5 तुमचेच आहेत, परंतु काय हरकत नाही, चालायचं. सगळ्यात आज लेट कोण उठलेलं आहे. सगळ्यात लेट जाधव फॅमिली लेट उठलेली आहे. अनिल बोला, काय बोलायचं तुम्हाला. हॅलो, गुड मॉर्निंग. तुझा आवाज कसा
अशा सुंदर रोडची व्हिडिओ शूटिंग करताना फारच मजा येते, कारण या आठवणी आहेत. आणि इकडे बघू शकता गाडीमध्ये आदित्य पेंगून गेलेला आहे. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या लाड रिसॉर्टला, लाडघरला. हे बघू शकता ही आपली गाडी. आणि म्हणजे पूर्ण दिवस गेलाय आपला ट्रॅव्हलिंगला फॅमिली असल्यामुळं. आणि बघू शकता इथं मुलं कशी एन्जॉय करता येते, मुलं फटाके वाजवता येते. आता त्यांना नेणार आहे आपण बीचवर, फुल टू एन्जॉय. सगळी चिल्ली पिल्ली गँग आता चाललेली आहे समुद्रामध्ये खेळायला. फार उशीर झाला ऍक्च्युली आम्हाला पोहोचायला. जवळपास आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. फुटबॉल पण घेतलेला आहे. हर्षा, श्रेयस, आदित्य इथेच खेळायला लागले. परी पण आहे. चल गार्गी. आदित्य, श्रेयस थांबा. हो जाऊया आपण आता बीचवर. वाव, बघू शकता तुम्ही हा छान लाडघरचा बीच. आणि इथं आदित्य, श्रेयस, परी, गार्गी, ऋषभ, हर्षा आणि बघा आपले मित्र तिथून येत आहेत. चला आपण बघूया आता. माझी जवळपास या बीचला येण्याची साधारणतः 3री का 4थी वेळ आहे. आणि अतिशय सुंदर आहे. कधीच एवढा वेळ लागलेला नाहीये आपल्याला या बीचला येण्यासाठी. परंतु यावेळेस फॅमिली, मुलं म्हटलं ना तर फार वेळ होतो. परंतु मुलं एन्जॉय करतील. संध्याकाळ आहे त्यामुळे उन्हाचं टेन्शन नाहीये. आणि हा बघू शकता खूप लांब पर्यंत बीच आहे. तसा खूप सुंदर. बघा किती एन्जॉय करतोय समुद्रामध्ये. इथं गार्गी, हर्षा, ऋषभ, मजा येते त्यांना फार. श्रेयस तर फुटबॉल घेऊन आलाय. परी सुद्धा इथं. मुलांना असं खेळताना बघितलं ना समुद्रात, आणि त्यांना इतकी समुद्राची ओढ लागली होती की अख्खा दिवस आमचा आज ट्रॅव्हलिंग मध्ये गेलेला आहे. पण बघा आदित्य इतका खुश झाला. दुपारी कार मध्ये इतका नर्वस होता. श्रेयस तर त्याच्या फुटबॉल तर त्यांनी खास बीचवर खेळण्यासाठी घेऊन आलेला आहे. असा हा सुंदर, खरंच फार सुंदर, मजा आली. आपला बीच, मुलं एन्जॉय करतायत फुल. राहुल पण आला फायनली. कसं वाटतंय राहुल? खूप छान आनंद, मजा येते ना? खूप मजा येते. सनी सुद्धा येतोय. सनी आल्यानंतर आपण त्याला व्हिडिओ मध्ये बघू शकता. काय प्रॉब्लेम नाही. सनी बघू शकता, सनी आणि वहिनी दोघं येत आहेत ते मस्त पैकी बीचवर. कसं वाटतंय सनी? तर मुलं खेळत आहेत आणि आपण त्यांच्यावर लक्ष देणार आहे. आणि मग याच्यानंतर जेवढे बाकीचे येतील तर आपण त्यांचा पण व्हिडिओ शूट करूया. आणि आपल्या युट्यूबला आजच आपण सगळे व्हिडिओ अपलोड करणार, जर इथं इंटरनेटने चांगली साथ दिली तर. अशा पद्धतीने आहे. बघू शकता आदित्य काहीतरी बनवतोय.
आणि श्रेयस इथं फुटबॉलसाठी उभा आहे. अथर्व तिकडून किक मारतोय. काय नाव काढलंय बाळा? बघा त्यांनी काय नाव काढलंय. राम. वा वा आदित्य, गुड. फायनली आता नामदेव पण आलेला आहे बीचवर कृष्णाला घेऊन. अर्जुन पण आलाय. हर्षा मातीच खेळतोय आणि वहिनी पण. आणि इथं बघा आपले सगळे छोटी गँग. आदित हा दे रे दे त्याला एक बाळा. अशा पद्धतीने लाड रिसॉर्टला सगळ्यांची आता पार्टी चालू आहे. तुम्ही बघू शकता. फुल टू एन्जॉय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे रविवार. आपला लाडघरचा हा दुसरा दिवस. बघा आदित्य एकदम बॅग घेऊन रेडी आहे आणि अथर्व सुद्धा इकडे आलेला आहे आणि आपण तिथे स्टंप लावलेले. तर आता आपण काय करणार आहोत की क्रिकेटची प्रॅक्टिस करणार आहोत. आदित्य बॉलिंग करणार आहे आणि मी बॅटिंग करणार आहे आणि अथर्व सुद्धा बॉलिंग करणार आहे. मी त्याच्याकडून बॅट घेणार आहे. अथर्व तर तू बॉलिंग कर. जा पटकन. बॉल. आता तू वर लांबून टाक ना. अरे या साईडला बाळा. चला साईड शॉट. शॉट. अरे एवढं लांब. आता सनी आलेला बॅटिंगला बघा मित्रांनो. काहीच नाही खेळता आलं. फुसका फुसका रे फुसका. चल कमान. आदित्य खेळ ना. दे चल कमान. अरे बस आदित्य किती लांब जातो. ओहो नाईस बॉलिंग. कशी बॉलिंग. अरे तो भारी बनल माहिती. त्याला आपल्याला फक्त क्लासेस लावायला लागणार. चल कमान. ओ शाबाश. हा नाईस बॉलिंग. गुड गुड.
आदित्य स्ट्रेट लाईन. हो हो. अथर्व त्याला बॉल आणून दे. ओहो. बघितलं मित्रांनो सनीची बॅटिंग. एवढ्या वर्षानंतर पण शेर बुडा नाही झालेला. हे सगळे क्षण आपण रेकॉर्ड करतोय आपल्या कॅमेऱ्यामध्ये. वाव आणि शॉट झाले. हलक्यात नको घेऊ तू. टाक बिंदास. ट्रेन केलंय त्यांना. पण तेच बघू. थोडी माल दे बॅटिंग तू नंतर कर. जा बॉलिंग कर. मित्रांनो अथर्वला माझ्यासोबत रेसिंग करायची. तुम्हाला म्हणतोय की मी तुम्हाला हरवणार. तर हिचे जी चप्पल ठेवलेली ते आपले फिनिश लाईन असणार आहे. तिथून आम्ही स्टार्ट घेणार आहोत. तर आता राहणार आहे आणि इथून चल. 1 2 गो म्हटलं. 3 गो. पहिल्या राऊंडला तर अथर्वने मला हरवलेलं, पण आता सेकंड राऊंड मला जिंकायचं आहे. ठीक आहे. चल. 1 2 3 गो. आज मी पाण्यात जाणार. चला आता पाण्यात जाऊ. मस्त बोलतो. आता काळ काळ वाटतं ना. हो.
तसं नाही परत मिळालं आहे ना. आमच्या मंडळाचे 2 उत्कृष्ट खेळाडू, दोघं पैलवान आहेत, 1 नंबर नंगे पुंगे पैलवान. हाय गाईस, आम्ही आहे आदित्य इकडे बघ, चालला समुद्रात खेळायला. हा हे आपलं हॉटेल आहे, लाड रिसॉर्ट. इथून एंट्री आहे. या साईडला पण रिसॉर्ट्स आहेत आणि या साईडला हा सुंदर बीच, आणि परत या साईडला पण काही रिसॉर्ट्स आहेत. अथर्व पण चाललाय बहुतेक कुठेतरी. कुठे चालला? तिघ जण आता पाण्यात खेळून आलेले आहेत. आदित्य बघा, गार्गी सुद्धा एकदम, आता त्याला थंडी वाजते. एक बॉल हरवलेला आहे आदित्यने. कुठे सापडलाय? हो चला आपण अंघोळ करूया. आदित्य, थंडी वाजतीये? हा इकडे बघ, वाजते थंडी. हा गाईस, इथं आपल्या बायका लोकांचं नाश्ता पाणी चालू आहे. बरं आहे का? शिरा खाल्ले. रातभर डोक्याला ताप दिलाय, त्या फ्लश काम नाही करत म्हणून. काम करा नाही. सामान्य तेच बोललो. होणार होतं आम्ही वाचवलं. या कालच्या मॅन ऑफ द मॅच आहेत. यांना माझ्यातर्फे आज आता रात्रभर झोपलेला नाहीये. एका पुष्प झोपलं होतं, या अशी झोपले पोरगा असं. नाश्ता करायला आलो मी. अरे गप. बोला ना. हो, कालचा अनुभव कसा होता? भारी ना. पुन्हा डबल घ्यायचं. उद्या सेकंड मॅन ऑफ द मॅच आहेत. हा, त्यांनी सोलकडी भात खाल्लाय ना. सोलकडे का पण केली, मी काय करणार? 400 रुपयाची थाळी काय हे करू का? मग किती घेणार फाईन? बघू आता रात्रीचं अरे आज डबल चॅनल आहेत सगळे, आज डबल चॅनल आहेत. रात्री सांगेल मला असं 4 दे. अरे कळलं? परत बोल, काय पाहिजे तुला? 4 फ्रीजर. युट्यूबला टाक 4 पाण्याच्या बॉटल. तुम्ही किती घेतलं काल? 4 घेतलं काल? जरा डेंजर आहे ती पण. मी नुसती 4 बॉटल. हे फक्त हजण्याचं काम करते उद्धव सारखे. आज किती? एकच. म्हणजे इतर वेळी हसत नाही. अरे आता आपलं काय? चला आता वेळ झालेली आहे आपली नाश्ता करायची.
येतच आहे. तसं बघायला गेलं तर थोडी स्लो सर्व्हिस आहे, पण ठीक आहे. पाठवलं का मेसेज त्यांना? त्यांना म्हणता उद्या संध्याकाळसाठी करता का? हे नको नको आता जाऊया तिथं सोड. इथंच आहे ना, अरे इथंच आहे ना, जाऊया. पण ऍड कर ना. कर ना, घेऊन त्याला. अच्छा त्यांना ऑर्डर दिली का आपण? हो कधी पोहे बघू जरा. बघू ना, डबल टेबल खाल्ले. आधी उपमा पाय खाली घे. भाऊ बघ की ह्याला जाय का काय आमचं काय ह्याला आमच्याकडनं घ्यायची पार्टी. अरे म्हणूनच शिवमच्या बर्थडेची पार्टी देऊन टाक. पार्टी त्याच्याकडूनच घ्या. खावा काय मला पण नको पार्टी. कॅमेरा ब्लॉक करतोय तू. मी कुठून पण सांगितलं अजून. तुला कुठे बाबा हसतोय? अरे उद्धव ह्याच्या लय नकर याचं पोहे नको हे नको ते नको हे आम्ही काकांनी सांगितले पोहे पण नाही खायचे. इकडे हा हे याचं काय हे म्हणलं का घ्या म्हणून बरोबर आहे. काकांच्या नावाखाली जे याला सुटेबल वाटतं ना तेच करतोय. उद्धव काकांना राग आलेले. चहा पण द्या. अरे चहा द्या. की तुला पण पाहिजे? एक दोन तुला उद्धव चहा पाहिजे? जेवढे आणतात तेवढे मोकळे कप्पा ना. 3 चहा द्या. 3 चहा द्या. तुझी हे घालणार कोण मी घालणार. अच्छा ते सांगू व्हिडिओ काढते. लेडीजचे पण व्हिडिओ चालू. चहा बनवाय चहा आहे रे. सकाळी तर लय शिजलं होतं तोंड माझं. काढलं तरी बरं. चहा कोण घेणार आहे? सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात, पण ही वेळ वापस नाही येणार, हे वय वापस नाही येणार आणि या आठवणी परत नाही येतील. आणि आपण लोक तरसू या गोष्टींसाठी. हॉटेलमध्ये थांबून फार बोर झालं, तर श्रेयस मला म्हटला की आपण पप्पा थोडं फिरून येऊया. तर या राईट हँड साईडला रोड आहे, तिथून सगळा बीच स्टार्ट आहे. तर आपण तिकडे चाललेलो. चल श्रेयस. फटाके वाजवण्यात श्रेयस एकदम बिझी आहे, पण त्याला फिरायचं आहे माझ्याबरोबर, त्याला फार आवडतं. तर आता आपण पुढे फिरायला जाऊया. श्रेयस एकटाच इथं मिसळ खातोय बघा. है ना श्रेयस? वडापाव भेटला नाही ना आपल्याला, मग तू मिसळ खाणार आदित्यला सोडून? हा तुम्ही अन्नाला घाबरत नाही का? का घाबरायचं काय त्याच्यामध्ये? भूत आहे का घाबरायला? रूल ब्रेक केला बनवण्याने. किती वेळ रे अण्णा? सॉरी पण ते बरं झालं गेलं अर्थ काय लवकर गेलो म्हणून भेटला ना. पुढे बस आलं का इथनं पण ह्याच्या बघ सॉरी म्हणजे काय आईस्क्रीम तुला आईस्क्रीम लहान पोरं खातात आईस्क्रीम, कमी काय लहान आहे काय? हा ते ऐक ना. अरे बघ अरे अण्णा विष्णूचं या तुला ओम नमो नारायण नमो स्वामी. तुम्ही राव बरोबर आहे ना मित्रांनो? आता तुम्ही बघू शकता सगळे आपले मित्र तिथे समोर उभे आहेत.
मला दाखवतो कोण कोण आहे ते बघा तुम्ही. नामदेव, मनोज, अँड्रू, राहुल, अथर्व, श्रेयस सगळे उभे. तर आता आपण रेसिंग करणार आहोत. आता मी पण तिथे जातो आणि आपण बघूया कोण पहिले येते. ठीक आहे, ओके, बाय. लवकर लवकर थांब ना रे नामदेव, अरे थांब ना. 2, 3 गो. आता आपण रेकॉर्डिंग करणार आहोत. चला बघूया. अण्णा तिकडे उभा आहे. 1, 2, 3 गो. कसं राहू शक्य आहे? हातात हात घे. पप्पू को बुला. ये तू पण घे. मी तुझी अरे हातात आज बघू शकता 3 नोव्हेंबर 2024 आणि आज शिवमचा बर्थडे आहे. तर आता आपण हे बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. इथे सगळे आपले मित्र. त्याबद्दल मंडळ आभारी आहे. पुढच्या वर्षी पण बर्थडे असाच करू आपण. आणि ओके, शॅल वी स्टार्ट? ये लवकर पप्पू. वेट शॅल वी पुढे जाऊ. सुरू. राणी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर शिवा. हॅपी बर्थडे टू यू.
Okay, one by one, please come in a line. I am the first. Chalo, make a line, please. हे काय एवढं मोठं हॅलो प्लीज बाळा अर्धे काय काढू शकतो. बोल ना काहीतरी त्यामध्ये. हाय गाइस. नमस्कार. हॅलो परी, माझं नमस्कार. काहीतरी बोल. काय बोलतो? काय? काय डिझेल गेलं कुठलं? सायनस बिनस निघून जातो. सायनस आहे ना तुला? लगेच सायनस आहे का सायटिक आहे? तो सायटिका ओरिजिनल आहे त्याला. हा म्हणजे सायको काय लागलं? It's okay. काय नाही. घरी गेल्यावर तुम्हाला आहे सगळं तेच करायचं आहे. झालं बंद होतंय गाणं काय करणार. अरे कॅमेरामॅन फोन लावताय गाणं सांगा. फोन लावताय
काय करतोय अरे ह्याच्यासारखं तुम्ही नाही करू शकत भाऊ. हे जावा सगळं, आता सगळं लागतं तिथं जावा. हा आता सगळं लागतं जावा.
चष्मा आहे ना Come on! Sripat, come on! असं चालणार नाही बिलकुल. श्रीपाद नाथ
बस हे रुक नाचा नाचा जोडी पाहिजे मला जोडी पाहिजे नको मला बंगला नको हे नाच हे श्रेय उभं राहा याच्यावर काढ इधर हे असं काढ लवकर उभं राहा हे काढ ना लवकर काढ हे सगळ्यांचं काढ हे राहू दे काकांनी सांगितलंय काकांनी बोललंय राहू दे मला यायचंय डान्स मध्ये विजय काम बस बस झालेलं ना आपल्या
महाबळेश्वरच्या रोडला जाताना हा सुंदर असा बोगदा आपल्याला मिळालेला आहे आणि त्यातून आपली कार चाललेली आहे. आपली एक कार पुढे आहे, नामदेव पुढे आहे, विजय पुढे आहे. फारच मोठा टनल आहे हा. हा जो रोड आहे ॲक्च्युली आपण खेडवरून निघालेलो आहोत महाबळेश्वरला आणि तिथून आपण पुण्याला जाणार आहोत. म्हणजे एकंदरीत आपला जो रोड होता तो होता लाडघर, मग दापोली, मग खेड आणि खेड मार्गे महाबळेश्वर. वाह, आता बोगदा संपलेला आहे. महाबळेश्वरच्या दिशेने आपण निघालेलो आहोत. पोलादपूरवरून आपण राईट मारलेला आहे, मुंबई गोवा हायवे. आता इथून महाबळेश्वर बरोबर 30 किलोमीटर आहे. अण्णाच्या गाडीमध्ये कोणाला तरी उलटे आलेले आहे, त्यामुळे आपण या घाटात थांबलेलो आहोत. फार सुंदर परिसर आहे, बघू शकता तुम्ही. घाटामध्ये किती माकड आहे ते? 8, 9, 10 माकडं उभी आहेत आणि या साईडला थोडे अजून जास्त माकडं. त्याला काय वाटतं माहिती का? ऐका ना वहिनी, त्याच्या हातात काहीतरी आहे, तो बघतोय. हे नको शिवम तसं करू. हे मला सांग धावला त्याच्या धावतो. बघू शकता. कसं करत होतो ते? परंतु आमच्याकडे माकडांना खायला द्यायला काही नाहीये, त्यामुळे आम्ही फक्त थोडा व्हिडिओ शूट करतोय आणि आपण निघणार आहोत. महाबळेश्वर अजून पण इथून जवळपास किती किलोमीटर आहे? 19 ना? 18 किलोमीटर आहे. आम्ही सर्वजण या सह्याद्री हॉटेलला जेवायला थांबलो होतो. इथून महाबळेश्वर जवळपास 6 किलोमीटर आहे. पण तुम्ही बिलकुल इथं थांबू नका, कारण हॉटेलचं जेवण बिलकुल चांगलं नाहीये आणि एकदम पुअर सर्व्हिस आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30. तुम्ही बघू शकता आपण पोहोचलेलो आहोत चंदननगरला. म्हणजे जे दुपारी आपण 12 वाजता लाडघरवरून निघलेलो आहे ते महाबळेश्वर मार्गे, म्हणजे सगळं पोलादपूर वगैरे करून आपण पुण्यात आलेलो आहोत. आणि कोकणात जाणं सोपं नाही आहे. 250 किलोमीटरला पण तुम्हाला 8 ते 10 तास लागतात. त्याच्यामुळे आता आम्ही फार थकलेलो आहे. आता आपण चंदननगरला पाण्याच्या टाकीच्या इथे पोहोचलेलो आहोत. एक 5 मिनिटात आपण घरी पोहोचणार आणि आपली 3 ते 4 दिवसांची सुट्टी इथे संपलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला हा बघू शकता. मी माझ्या 3-4 दिवसाची जर्नी यूट्यूब चॅनलला टाकणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पहा, कसा वाटला कमेंट करा. गुड नाईट.